राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। विधान भवनात रोहित पवार आणि तटकरे आमने सामने आल्याचं कळतंय। गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तटकरेंवर टीका करताना आपण ऐकत आलोय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, सध्या असं समोर येत आहे की रोहित पवार आणि तटकरे आमने सामने आल्याची दृश्य आपण पाहू शकतो। फडणवीसांची भेट घेऊन लॉबीमधून जात असताना समोरच सुनील तटकरे आले होते। मात्र दोघांनी एकमेकांसोबत बोलणं टाळलं आणि या आपण बघतोय की मागील काही दिवसांपासून अजित पवार यांच्या अपघात निधनानंतर ज्या पद्धतीने रोहित पवार आक्रमकपणे टीका करत आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ते सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, या सर्वांवर टीका करताना दिसतात। एक संशय त्यांनी एक निर्माण केलेला आहे, घातपात वगैरे या सगळ्या बाबतचे ज्या पद्धतीने ते भाष्य करतायत। अशा स्थितीत जेव्हा दोन्ही नेते एकमेकांच्या समोर आले, मात्र दोघांनी एकमेकांना टाळलं, एकमेकांना आवाजही दिला नाही। अशा पद्धतीची सध्याची घटना या विधिमंडळाच्या लॉबीमध्ये आज घडली। नक्कीच धन्यवाद गिरीश, दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर मिळालेल्या माहितीनुसार या दोघांनीही एकमेकांशी बोलणं टाळलेलं आहे। त्यांनी सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली। माझ्याकडनं काही अजून डॉक्युमेंट आणि काही पत्र त्यांनी मागितलेले आहेत। जे डॉक्युमेंट आणि पत्र घेऊन ते नक्कीच उद्या जाऊन या देशाचे जे गृहमंत्री आहेत त्यांच्यापुढे ते मांडतील असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्याच्याचबरोबर मी अजून एक विनंती ही मुख्यमंत्री साहेबांना केलेली आहे, ती म्हणजे अजितदादा ज्या बंगल्यामध्ये गेले 20-22 वर्ष राहत होते, म्हणजे देवगिरी बंगला, तिथं दादांचं एक स्मारक असावं। महाराष्ट्रातून जे काही लोक मुंबईमध्ये येतील, विधान भवन बघतील, मंत्रालय बघतील आणि त्याच्याचबरोबर दादाप्रेमी असल्यामुळे दादांचं एक स्मारक हे देवगिरी बंगल्यावर असावं अशी विनंती त्या ठिकाणी मी केली। त्याच्याचबरोबर विधिमंडळाच्या आवारात अजितदादांचं एक स्मारक असावं याबद्दलची घोषणापेक्षा एक इच्छा ही विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी तिथं केली। ती खूप चांगली विनंती आहे, नाहीतर चांगली इच्छा आहे। त्याला पाठबळ देत आपण सुद्धा त्या स्मारकाला या विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी तिथं परवानगी द्यावी, नाहीतर त्याला निधी द्यावा, नाहीतर त्याच्यासाठी पाठपुरावा करावा अशी विनंती केली। बारामती विमानतळाला अत्याधुनिक करण्यासाठी नाईट लँडिंग व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात फंड हा दादांनी मंजूर केला होता आणि मग आता तो फंड तिथं देऊन ते अत्याधुनिक ते विमानतळ करून नाईट लँडिंगची त्याला परवानगी देऊन त्या विमानतळाचं नाव हे अजितदादांच्या नावाने ठेवावं अशी विनंती तिथं आम्ही केली। त्याच्याचबरोबर पुणे रिंग रोड ज्याच्यासाठी दादांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता आणि त्या रिंग रोडचा फायदा हा पुण्यातल्या व महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना त्या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे पुणे रिंग रोडचं नावसुद्धा दादांच्या नावाने असावं अशी विनंती तिथं केलेली आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर जो एलिव्हेटेड रस्ता आहे त्यालासुद्धा दादांचं नाव द्यावं, कारण का पुणे या जिल्ह्याचे अनेक वर्ष आणि अनेक वेळा पालकमंत्री जर कोण राहिलेले आहेत ते अजितदादा त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांनी तिथं पाठपुरावा केला होता।